जय खानदेश मित्रांनो, खानदेश म्हणजे जळगाव विषयी या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन हे जळगाव जिल्ह्यामध्ये होतं आणि त्याचा विशेष म्हणजे ज्वालामुखीपासून तयार झालेली माती, जी की कापूस उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, जी जळगाव जिल्ह्याला मिळाली आहे. 3. भारतातील सर्वात जास्त केळीचे उत्पादन हे जळगाव जिल्ह्यातून येतं. 4. आजच्या विप्रो कंपनीची सुरुवात याच जिल्ह्याच्या अंमळनेर शहरामध्ये झाली होती 1945 मध्ये, ज्याचं नाव होतं वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड. त्यानंतर ज्वारी, बाजरी, ऊस, लिंबू, कापूस आणि केळी ही जळगाव जिल्ह्याची मुख्य पिके आहेत. त्यानंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जास्त करून अहिराणी भाषा बोलली जाते. त्यानंतर प्रसिद्ध बालकवी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म हा जळगाव जिल्ह्याचा, आणि साने गुरुजींची कर्मभूमी देखील जळगावच. त्यानंतर आहे जळगाव जिल्ह्याचं प्रसिद्ध खाद्यपदार्थ, ते म्हणजे वांग्याचे भरीत, खापरावरची पुरणपोळी, त्यानंतर केळीचे मसाला वेफर्स आणि भंडाऱ्यात बनणारी वरणबट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी. तर जळगाव जिल्ह्याच्या उपनदेव आणि सुपनदेव या गावांमध्ये नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत आणि महाराष्ट्राच्या एकूण जीडीपी मध्ये योगदान देण्याच्या बाबतीत जळगाव जिल्ह्याचा 9वा नंबर आहे. तर या जिल्ह्याविषयी अजून बरीच माहिती आहे, जी खाली कॅप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर